नमस्कार. आजच्या जगात माहितीचा अक्षरशः स्फोट झाला आहे खरं तर. विशेषतः वैज्ञानिक क्षेत्रात तर रोज काही ना काही नवीन येतंय. अगदी खरंय. इतकी माहिती आहे की काय वाचावं आणि काय नाही हेच कळत नाही कधी कधी. बरोबर. आणि या सगळ्यातून, या माहितीच्या महासागरातून नेमके मोती कसे वेचायचे आणि त्यातून एक अभ्यासपूर्ण, सखोल आणि महत्त्वाचं म्हणजे वाचकाला दिशा देणारा आढावा लेख म्हणजे सायंटिफिक रिव्ह्यू आर्टिकल कसा तयार करायचा, हे एक मोठं आव्हान आहे, नाही का? हो, नक्कीच. आणि अनेकदा काय होतं म्हणजे संशोधकांना किंवा विद्यार्थ्यांना वाटतं की रिव्ह्यू लेख म्हणजे फक्त प्रसिद्ध झालेल्या कामांची यादी करणं. पण तसं अजिबात नाहीये. अच्छा, मग काय आहे नक्की? एक चांगला रिव्ह्यू लेख हा त्या विषयाचा नकाशा असतो. तो फक्त काय माहिती आहे हे नाही सांगत, तर काय माहिती नाही, कुठे संधी आहेत, पुढे काय करायला हवं यावर पण प्रकाश टाकतो. म्हणजे ते केवळ माहितीचं संकलन नाही, तर ज्ञानाचं संश्लेषण आहे, सिंथेसिस. संश्लेषण, छान शब्द आहे. आणि म्हणूनच आज आपण या विषयावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आपल्या चर्चेचा आधार आहे क्राफ्टिंग अ सायंटिफिक रिव्ह्यू आर्टिकल ही मार्गदर्शिका. पण आपण फक्त टप्पे नाही मोजणार. नाही. त्यामागची रणनीती काय असावी, कोणता विचार महत्वाचा आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अगदी. म्हणजे त्या माहितीच्या गर्दीतून एक स्पष्ट, प्रभावी आणि परिणामकारक लेख कसा घडवायचा याचा मार्ग शोधूया. तर मग सुरुवात कुठून करायची? पहिला टप्पा कोणता? सुरुवात होते सगळ्यात महत्वाच्या निर्णयाने, तो म्हणजे विषय निवड, टॉपिक सिलेक्शन. हा पाया आहे. आणि जर पायाच ढिसाळ असेल तर इमारत मजबूत उभी राहणार नाही. बरोबर. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नेमकेपणा. उदाहरणार्थ समजा आपल्याला नॅनो कॅरियर्समध्ये इंटरेस्ट आहे, पण फक्त नॅनो कॅरियर्स हा विषय खूपच विस्तीर्ण आहे. काय काय येणार यात? हो ना, हजारो लेख असतील यावर. मग नेमकेपणा कसा आणायचा? मार्गदर्शिका सांगते की विषय अधिक केंद्रित म्हणजे फोकस करायला हवा. जसं की मेंदू लक्षित औषध वितरणासाठी म्हणजे ब्रेन टार्गेटेड ड्रग डिलिव्हरीसाठी लिपिड आधारित नॅनो कॅरियर्स. अच्छा. बघा, आता विषय किती नेमका झाला. यामुळे लेखाला एक स्पष्ट दिशा मिळते आणि आपण मर्यादित वेळेत आणि जागेत विषयाला न्याय देऊ शकतो. नाहीतर विस्तीर्ण विषयावरचा लेख वरवरचा होण्याची शक्यता जास्त असते. हे पटलं. पण विषय फक्त नेमका असून चालणार नाही, तो प्रासंगिक म्हणजे रिलेव्हंट पण असायला हवा, नाही का? म्हणजे सध्याच्या काळात त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे, असं काहीसं. उत्तम मुद्दा. मग हे कसं ओळखायचं? यासाठी काही साधनं मदत करतात, जसं की स्कोपस ट्रेंड्स. ते सांगतात की कोणत्या विषयांवर सध्या जास्त संशोधन प्रसिद्ध होत आहे, म्हणजे ते ट्रेंडिंग आहेत. ओके. किंवा महत्त्वाच्या जर्नल्समधले हॉट आर्टिकल्स किंवा मोस्ट सायटेड लेख पाहता येतात. पण समजा एखादा विषय खूपच चर्चेला गेला असेल तर मग तो टाळायचा का? घ्यायचा नाही? नाही, अजिबात नाही. मार्गदर्शिका काय सुचवते की अशा वेळी त्यावर एक नवीन दृष्टिकोन, एक नॉवल पर्स्पेक्टिव्ह मांडण्याचा प्रयत्न करता येतो. अच्छा, नवीन दृष्टिकोन कसा? समजा एखाद्या विषयावर खूप रिव्ह्यू लेख आहेत, पण आपण त्याकडे एका वेगळ्या अँगलने पाहू शकतो का? उदाहरणार्थ, औषध निर्माण शास्त्रातील AI, औषध डिझाईनपासून ते थेट रुग्ण निरीक्षणापर्यंत. आता AIचा वापर अनेक ठिकाणी चर्चेला गेला असेल, पण हा संपूर्ण प्रवास, त्याचा एकत्रित आढावा कदाचित नवीन असू शकतो. बरोबर. इथे तुमची विश्लेषणात्मक क्षमता म्हणजे ॲनालिटिकल एबिलिटी पणाला लागते. हे फक्त वेगवेगळ्या अभ्यासांची यादी देणं नाही, तर त्या क्षेत्राचं चिकित्सक मूल्यांकन, क्रिटिकल असेसमेंट करणं आहे. आणि यात आपल्या स्वतःच्या अनुभवाचा किंवा कौशल्याचा पण फायदा होतो नक्कीच. म्हणजे ज्या विषयात आपण काम करतो त्यावर लिहिलं तर ते अधिक सोपं आणि प्रभावी ठरू शकतं. विषय निवड पक्की झाली की मग पुढचा मुद्दा येतो उद्दिष्टे ठरवण्याचा, डिफायनिंग ऑब्जेक्टिव्हज. उद्दिष्टे म्हणजे लेखातून काय साधायचं आहे हे ठरवणं. हे का महत्वाचं आहे? असं वाटू शकतं की लिहू लागल्यावर ठरू. नाही, हे खूप महत्वाचं आहे. कारण उद्दिष्टेच तुमच्या संपूर्ण लेखनाला दिशा देतात. तुम्हाला काय करायचं आहे? फक्त सद्यस्थितीचा आढावा घ्यायचा आहे की वेगवेगळ्या पद्धतींचे फायदे तुलनेने मांडायचे आहेत? ज्ञानातील उणिवा म्हणजे नॉलेज गॅप्स शोधून काढायचे आहेत की भविष्यातील संशोधनाची दिशा, फ्युचर डायरेक्शन्स स्पष्ट करायची आहे की हे सगळं एकत्र? अच्छा. उद्दिष्टे सुरुवातीला स्पष्ट नसतील तर लेख भरकटण्याची शक्यता असते. ते तुम्हाला स्कोप क्रीप पासून वाचवतात. स्कोप क्रीप
म्हणजे उगाच फाटे फुटण्यापासून रोखतात. अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ जात नाही. हे पटलं. म्हणजे विषय ठरला, उद्दिष्टे स्पष्ट झाली. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात, म्हणजे माहिती गोळा करणं, लिटरेचर कलेक्शन. इथे काय धोरण असावं? इथे आपल्याला डेटाबेसची मदत घ्यावी लागते. पबमेड, स्कोपस, वेब ऑफ सायन्स, गुगल स्कॉलर यांसारखे मोठे डेटाबेस आहेत. पण फक्त डेटाबेस असून चालत नाही. मग त्यात शोधण्याची पद्धत महत्वाची आहे. विशिष्ट कीवर्ड्स वापरणं गरजेचं आहे. आणि मार्गदर्शिका बुलियन सर्च स्ट्रिंग वापरायला सुचवते. बुलियन सर्च स्ट्रिंग ते काय असतं? म्हणजे काय तर अँड, ऑर, नॉट सारखे शब्द वापरून तुमचा शोध अधिक नेमका किंवा व्यापक करता येतो. उदाहरणार्थ, समजा आपण शोधतोय नॅनो पार्टिकल्स अँड ऑक्युलर ड्रग डिलिव्हरी अँड क्लिनिकल ट्रायल. ओके. इथे अँड वापरल्यामुळे असेच लेख मिळतील ज्यात हे तिन्ही शब्द आहेत. ऑर वापरला असता तर तिन्हीपैकी कोणताही एक शब्द असलेले लेख मिळाले असते. हे तंत्रज्ञान तुम्हाला हजारो लेखांच्या गर्दीतून नेमके लेख शोधायला मदत करतं. अरे वा. आणि सापडलेले हे शेकडो लेख सांभाळायचे कसे? त्यासाठी काही सोपं तंत्रज्ञान आहे का? नाहीतर सगळा गोंधळ होईल. हो, नक्कीच आहे. इथे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर म्हणजे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर मदतीला येतं. झोटेरो किंवा मेंडेली ही लोकप्रिय आणि विनामूल्य साधनं आहेत. झोटेरो आणि मेंडेली. हो, एंडनोट हा एक शक्तिशाली पण सशुल्क पर्याय आहे. हे सॉफ्टवेअर काय करतं तर तुम्हाला सापडलेले शोधनिबंध जतन करायला, त्यांना व्यवस्थित वर्गवारीत ठेवायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेख लिहिताना योग्य फॉर्मॅटमध्ये संदर्भ म्हणजे सायटेशन्स टाकायला मदत करतं. वेळेची प्रचंड बचत होते. हे महत्वाचं आहे. साधारणपणे असं म्हणतात की मागील 5 ते 10 वर्षांतील अभ्यासांवर लक्ष केंद्रित करावं, कारण विज्ञान खूप झपाट्याने बदलतं. पण काय? म्हणजे अगदीच जुने संदर्भ वापरायचे नाहीत का? समजा एखादा खूप महत्वाचा अभ्यास असेल तर? बरोबर पकडला. तसं नाही. काही जुने संदर्भ हे लँडमार्क किंवा सेमिनल स्टडीज असतात. म्हणजे त्यांनी त्या क्षेत्राला दिशा दिलेली असते. असे महत्वाचे जुने संदर्भ नक्कीच समाविष्ट करायला हवेत. ते वगळणं म्हणजे इतिहासाकडे दुर्लक्ष करण्यासारखं होईल. त्यामुळे समतोल साधणं महत्वाचं आहे. उत्तम. म्हणजे पूर्वलेखनाची ही भक्कम तयारी झाली. आता माहिती हातात आहे, व्यवस्थित आहे. पुढचा टप्पा कोणता? पुढचा टप्पा आहे संघटन, ऑर्गनायझेशन. म्हणजे जी माहिती गोळा केली आहे तिला एका तार्किक म्हणजे लॉजिकल रचनेत बसवणं. इथे सर्वात महत्वाचं काम म्हणजे आढाव्याची एक रूपरेषा, एक आउटलाईन तयार करणं. हा तुमच्या लेखाचा सांगाडा आहे. रूपरेषा. अच्छा. ही कशी असावी? काही ठरलेली पद्धत आहे का? म्हणजे स्टँडर्ड स्ट्रक्चर? हो, बहुतेक वैज्ञानिक आढावा लेखांची एक प्रमाणित रचना असते. यात साधारणपणे हे घटक येतात. पहिला म्हणजे सारांश, ॲब्स्ट्रॅक्ट. साधारण 150-250 शब्दांत लेखाचा संपूर्ण गोषावारा. थोडक्यात ओळख. अगदी वाचकाला पटकन अंदाज यावा की लेखात काय आहे. हा एक प्रकारे तुमच्या लेखाचा ट्रेलर आहे. मग येतात कळीचे शब्द, कीवर्ड्स. 5 ते 7 समर्पक शब्द, जेणेकरून तुमचा लेख शोधायला सोपा जाईल. ओके. मग प्रस्तावना, इंट्रोडक्शन. विषयाची पार्श्वभूमी, त्याचं महत्त्व काय आहे आणि हा आढावा लेख लिहिण्याची गरज का भासली हे इथे स्पष्ट करायचं. वाचकाला विषयाकडे घेऊन जायचं. ठीक आहे. मग येतो मुख्य भाग, थेमॅटिक सेक्शन्स. हा लेखाचा गाभा. विषयानुसार किंवा तार्किकदृष्ट्या वेगवेगळ्या उपशीर्षकांमध्ये, सब हेडिंग्समध्ये विभागलेला असतो. इथे सगळी माहिती आणि विश्लेषण येतं. आणि तक्ते, आकृत्या. हो, ते पण. तक्ते आणि आकृत्या, टेबल्स अँड फिगर्स, क्लिष्ट माहिती सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडण्यासाठी. मग आव्हाने आणि भविष्यातील दिशा, चॅलेंजेस अँड फ्युचर डिरेक्शन्स. सध्या काय अडचणी आहेत आणि पुढे काय व्हायला हवं यावर चर्चा. मग निष्कर्ष, कन्क्ल्युजन. मुख्य मुद्द्यांचा थोडक्यात सारांश आणि लेखाचा अंतिम संदेश. आणि शेवटी अर्थातच संदर्भ सूची, रेफरन्सेस, वापरलेल्या सर्व स्रोतांची योग्य फॉर्मॅटमध्ये. वा, ही रचना तर अगदी स्पष्ट आहे. हे केवळ एक चेकलिस्ट नाहीये, तर वाचकाला एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे सहजपणे घेऊन जाणारी एक मांडणी वाटतेय. बरोबर. यात तुम्ही तक्ते आणि आकृत्या यांचा उल्लेख केला. ते फक्त लेख छान दिसावा म्हणून नसतात ना, त्यांचा नेमका उद्देश काय असतो? अगदी बरोबर विचारलं.
तक्ते म्हणजे टेबल्स हे प्रचंड माहिती सुटसुटीतपणे मांडायला खूप उपयुक्त आहेत. समजा महत्त्वाच्या औषधांचा किंवा फॉर्म्युलेशनचा सारांश द्यायचा आहे, क्लिनिकल चाचण्यांचे निष्कर्ष एकत्र दाखवायचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतींचे फायदे तोटे तुलनेने मांडायचे आहेत किंवा पेटंट्सची माहिती द्यायची आहे, तर तक्ते उत्तम काम करतात. अच्छा, म्हणजे तुलना करायला सोपं जातं. हो, त्यात लेखक वर्ष, अभ्यासाचा प्रकार, मुख्य निष्कर्ष, महत्त्व असे रकाने असू शकतात. वाचकाला एका दृष्टिक्षेपात बरीच माहिती मिळते. आणि आकृत्या, फिगर्स, त्यांचं काय महत्त्व? आकृत्या या क्लिष्ट प्रक्रिया किंवा संकल्पना समजून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. समजा तुम्हाला एखादी गुंतागुंतीची जैविक प्रक्रिया दाखवायची आहे, म्हणजे एखादी गोष्ट शरीरात टप्प्याटप्प्याने कशी घडते, मेकॅनिस्टिक पाथवे, हां, किंवा दोन संकल्पनांची ग्राफिकल तुलना करायची आहे, किंवा एखाद्या क्षेत्रातील उदयोन्मुख ट्रेंड्स, इमर्जिंग ट्रेंड्स दाखवायचे आहेत, तर आकृत्यांपेक्षा चांगलं माध्यम नाही. आणि हा बनवण्यासाठी काही खास सॉफ्टवेअर वगैरे? हो, आहेत ना. व्यावसायिक दिसणाऱ्या आकृत्या तयार करण्यासाठी काही साधनं आहेत. जसं की कॅनव्हा हे सामान्य ग्राफिक्ससाठी चांगलं आहे. बायोरेंडर आहे, जे खास वैज्ञानिक आकृत्यांसाठी बनवलं आहे. त्याची मर्यादित विनामूल्य आवृत्ती पण आहे. बायो रेंडर. हो, अगदी पॉवरपॉइंट किंवा केमड्रॉ सुद्धा वापरता येतात रासायनिक संरचनांसाठी. मुद्दा हा आहे की आकृती केवळ सजावट नसावी, तर तिने माहिती समजायला मदत केली पाहिजे. हे महत्वाचं आहे. म्हणजे आता आपल्याकडे लेखाचा आराखडा तयार आहे, माहिती कुठे कशी मांडायची हे ठरलंय. आता प्रत्यक्ष लेखणी हातात घ्यायची वेळ. तिसरा टप्पा, लेखन, रायटिंग. सुरुवात अर्थातच प्रस्तावनेपासून, इंट्रोडक्शन. इथे काय अपेक्षित आहे? प्रस्तावना ही वाचकाला तुमच्या लेखाच्या जगात हळुवारपणे घेऊन जाते. सुरुवात थोडी व्यापक विषयाने करायची आणि मग हळूहळू तुमच्या लेखाच्या मुख्य केंद्रबिंदूवर यायचं. याला फनेल अप्रोच म्हणतात. फनल अप्रोच म्हणजे गाळणीसारखं. अगदी, वरून रुंद आणि खाली अरुंद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आढावा लेखाची गरज का आहे, म्हणजे द सो व्हॉट क्वेश्चन, हे वाचकाला पटवून द्यायचं. सध्याच्या ज्ञानात काय उणीव आहे जी हा लेख भरून काढणार आहे. आणि शेवटी लेखाचा नेमका उद्देश काय आहे हे स्पष्ट शब्दात सांगून प्रस्तावना संपवायची. ओके, प्रस्तावनेनंतर येतो मुख्य भाग, मेन बॉडी. इथे माहितीची मांडणी कशी करावी आणि फक्त माहिती देणं पुरेसं आहे का? तुम्ही मगाशी म्हणालात तसं. बरोबर. मुख्य भागाची मांडणी तुम्ही विषयानुसार म्हणजे थिमॅटिकली, वापरलेल्या तंत्रज्ञानानुसार टेक्नॉलॉजिकली किंवा अगदी कालक्रमानुसार क्रोनॉलॉजिकली करू शकता. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मार्गदर्शिका अधोरेखित करते. केवळ माहितीचं वर्णन करून डिस्क्रिप्शन थांबू नका. तिचं चिकित्सक विश्लेषण करा, क्रिटिकल ॲनालिसिस. चिकित्सक विश्लेषण म्हणजे नक्की काय? म्हणजे काय, तर फक्त असं झालं हे सांगू नका, तर त्याचे परिणाम काय झाले, त्यात काय मर्यादा होत्या, लिमिटेशन्स, काही विरोधाभास आहेत का, कॉन्ट्राडिक्शन्स, किंवा अजून कोणते प्रश्न अनुत्तरित आहेत, अनआन्सर्ड क्वेश्चन्स, हे मांडा. याचं एखादं उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल का, म्हणजे अजून नीट समजेल? नक्कीच. समजा आपण पॉलिमेरिक नॅनो कणांवर लिहित आहोत, पॉलिमेरिक नॅनो पार्टिकल्स. तर केवळ या कणांमुळे औषधाची जैव उपलब्धता सुधारते असं म्हणून न थांबता आपण असं लिहू शकतो. पॉलिमेरिक नॅनो कणांमुळे औषधाची जैव उपलब्धता सुधारते हे खरं असलं तरी त्यांच्या स्थिरतेच्या समस्या, स्टेबिलिटी इश्यूज आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यातील आव्हान, स्केलअप चॅलेंजेस, विशेषतः खर्चाच्या बाबतीत त्यांच्या क्लिनिकल वापरामध्ये प्रमुख अडथळे ठरतात. अच्छा, म्हणजे फक्त चांगल्या गोष्टी नाही तर अडचणी पण मांडल्या. बरोबर. बघा, इथे आपण फक्त फायदा नाही सांगितला, तर त्यातील आव्हानं आणि मर्यादा पण स्पष्ट केल्या. हे आहे चिकित्सक विश्लेषण. तुम्ही केवळ माहितीचे रिपोर्टर नाही, तर विश्लेषक बनता. वाह, म्हणजे हेच लेखाला खोली देतं. यानंतर चर्चा किंवा चिकित्सक विश्लेषण, डिस्कशन क्रिटिकल ॲनालिसिस असा वेगळा विभागही असतो का कधी-कधी? त्यात काय वेगळं अपेक्षित आहे? हो, अनेकदा मुख्य भागानंतर एक वेगळा चर्चा विभाग असतो किंवा मुख्य भागामध्येच हे विश्लेषण विखुरलेलं असतं. इथे तुम्ही काय करता, तर वेगवेगळ्या अभ्यासांतील निष्कर्षांची थेट तुलना करता. कंपॅरिझन, कुठे एकमत आहे, कुठे मतभेद आहेत हे दाखवता. सध्याच्या संशोधनातील त्रुटी किंवा उणीवा, गॅप्स और शॉर्टकमिंग्स वर नेमकं बोट ठेवता. त्या विषयात काही वादग्रस्त मुद्दे असतील, कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स, काही नियामक अडथळे असतील,
रेग्युलेटरी हर्डल्स म्हणजे कायद्याच्या किंवा परवानगीच्या अडचणी किंवा प्रयोगांच्या पुनरावृत्तीमधील समस्या, रिप्रोड्युसिबिलिटी इश्यूज असतील तर त्यावर सविस्तर चर्चा करता. हा भाग म्हणजे लेखकाचा स्वतःचा आवाज आणि विचार स्पष्टपणे मांडण्याची संधी असते. म्हणजे इथे लेखक आपलं मत मांडू शकतो. हो, पण पुराव्याच्या आधारावर. बरोबर. आणि मग येतो भविष्याकडे पाहणारा भाग, फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. यात काय मांडायचं? केवळ अंदाज लावायचे का? नाही, हे केवळ हवेतले अंदाज नसतात. हे इन्फॉर्म्ड प्रोजेक्शन्स असतात. म्हणजे आत्तापर्यंतच्या विश्लेषणाच्या आधारावर पुढे काय होऊ शकतं याचा वेध घेणं. अच्छा. AI, 3D प्रिंटिंग, क्रिस्पर-सारखं नवीन तंत्रज्ञान तुमच्या विषयावर कसा प्रभाव टाकू शकतो? सध्या ज्या उणीवा दिसल्या त्या भरून काढण्यासाठी पुढील 5 ते 10 वर्षात कोणत्या दिशेने संशोधन व्हायला हवं याबद्दल ठोस सूचना, कॉन्क्रीट सजेशन्स इथे देता येतात. हे वाचकाला आणि इतर संशोधकांना दिशा देणारं ठरतं. खूपच छान. आणि शेवटी निष्कर्ष, कन्क्लुजन. लेखाचा शेवट कसा करायचा? पटकन संपवायचं? नाही, शेवट पण महत्वाचा. निष्कर्ष हा थोडक्यात पण प्रभावी, कन्साइज बट इम्पॅक्टफुल असावा. त्यात मुख्य मुद्दे पुन्हा एकदा पण वेगळ्या शब्दात मांडायचे. लेखाचा जो मुख्य संदेश आहे, टेक होम मेसेज, तो अधोरेखित करायचा. विषयाचं महत्त्व आणि लेखकाने घेतलेला दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट करायचा. वाचकाच्या मनात लेखातील महत्त्वाचे मुद्दे कायमचे राहावेत असा प्रयत्न करायचा. लेखन पूर्ण झालं. हुश, पण काम अजून संपलेलं नाही, बरोबर? आता येतो तांत्रिक बाबींचा टप्पा. तांत्रिक सुधारणा, टेक्निकल रिफाइनमेंट, यात काय काय येतं? अगदी. यात सर्वात पहिलं आणि कदाचित सगळ्यात कंटाळवाणं पण अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे संदर्भ व्यवस्थापन, रेफरन्स मॅनेजमेंट. परत तेच. हो, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आधी उल्लेख केलेल्या झोटेरो, मेंडेले सारख्या साधनांचा वापर करून लेखात योग्य ठिकाणी संदर्भ, इंटेक्स सायटेशन्स टाकायचे आणि शेवटी संदर्भ सूची, बिब्लिओग्राफी तयार करायची. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडलेल्या जर्नलच्या संदर्भ शैलीचं, रेफरन्स स्टाईल, जसं की व्हॅन्कुव्हर, APA, हार्वर्ड याचं अक्षरशः काटेकोरपणे पालन करायचं. अगदी काटेकोरपणे. हो, यात जराही चूक चालत नाही. अनेक लेख फक्त संदर्भ चुकीच्या फॉर्मॅटमध्ये आहेत म्हणून सुरुवातीलाच परत पाठवले जातात. अनावश्यक संदर्भ टाळावेत आणि शक्यतो मूळ शोध निबंधांना, ओरिजिनल रिसर्च पेपर्सना उद्धृत करावं, केवळ इतर रिव्ह्यू लेखांना नाही. हे का? बरोबर. कारण मूळ शोध निबंधातून तुम्हाला प्रत्यक्ष डेटा आणि पद्धतीची माहिती मिळते. रिव्ह्यू लेख हे इतरांच्या कामाचं विश्लेषण असतं. त्यामुळे शक्य असेल तिथे मूळ स्रोताचा संदर्भ देणं हे अधिक विश्वासार्ह मानलं जातं. अर्थात महत्त्वाचे रिव्ह्यू लेखही उद्धृत करायला हरकत नाही, पण केवळ त्यावरच अवलंबून राहू नये. समजलं. संदर्भानंतर पुढचा मुद्दा येतो भाषा आणि शैलीचा. लँग्वेज अँड स्टाईल. वैज्ञानिक लेखनाची भाषा कशी असावी? एकदम क्लिष्ट नाही, क्लिष्ट नाही, पण औपचारिक, फॉर्मल आणि अगदी नेमकी, प्रिसाईज असावी. वैज्ञानिक परिभाषा योग्य ठिकाणी वापरावी, पण अकारण कठीण शब्द टाळावेत. शक्यतो सक्रिय प्रयोगाचा वापर करावा, ॲक्टिव्ह व्हॉइस, जसं की वी ऑब्झर्व्ड. पण काही ठिकाणी, विशेषतः मेथड्स विभागात, कर्मणी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस अधिक योग्य वाटतो, जसे की सॅम्पल्सवर ॲनालाइज्ड. पुनरावृत्ती टाळायची आणि वाक्यांमध्ये सुसूत्रता, फ्लो आणण्यासाठी याउलट, तथापि, त्यामुळे, विशेषतः अशा योग्य संयोजक शब्दांचा, ट्रान्झिशन वर्ड्सचा वापर करायचा. आणि एक अतिशय नाजूक पण महत्वाचा मुद्दा, वाङ्मय चौर्य तपासणी, प्लेजरिझम चेक, याबद्दल काय काळजी घ्यावी हे खूप ऐकतो आम्ही. हो, ही एक नैतिक आणि व्यावहारिक गरज आहे. तुम्ही इतरांचे विचार किंवा वाक्य जशीच्या तशी किंवा थोडा बदल करून वापरत असाल तर त्याला योग्य श्रेय, सायटेशन देणं अत्यावश्यक आहे. नाहीतर ते वाङ्मयचौर्य ठरतं. अनेक जर्नल्स लेख स्वीकारण्यापूर्वी तो वाङ्मयचौर्य तपासणी सॉफ्टवेअरमधून फिरवतात. टर्निटिन किंवा आयथेंटिकेट ही यासाठीची व्यावसायिक साधनं आहेत, जी बहुतेक संस्थांकडे असतात. आणि नसतील तर रेकटेक्स्ट किंवा ग्रामर्लीचा प्लेजरिझम चेकर सारखे पर्यायही उपलब्ध आहेत. काही मर्यादित स्वरूपात विनामूल्य पण असतात. साधारणपणे साम्य निर्देशांक, सिमिलॅरिटी इंडेक्स 10 ते 15% कमी असावा असं मानलं जातं. पण हा आकडा फक्त एक निर्देशक आहे. महत्वाचं आहे की तुम्ही कुठेही इतरांचं काम स्वतःचं म्हणून दाखवलेलं नाहीये.
म्हणजे प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. आणि शेवटी प्रूफ रीडिंग म्हणजे फायनल चेक. हो, शेवटचा हात फिरवणं, प्रूफ रीडिंग, टायपिंगच्या चुका, व्याकरणाच्या चुका, स्पेलिंग मिस्टेक्स या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. एक सोपी युक्ती म्हणजे लेख मोठ्याने वाचून पाहणे. मोठ्याने वाचायचा. हो, त्याने वाक्यांतील अडखळलेपणा किंवा चुका सहज लक्षात येतात. शक्य असल्यास एखाद्या सहकार्याला किंवा मित्राला वाचायला देणं म्हणजे पीअर रिव्ह्यू खूप फायद्याचं ठरतं, कारण आपल्या स्वतःच्या चुका आपल्याला बऱ्याचदा दिसत नाहीत. हे खरं आहे. ग्रामरली किंवा लँग्वेज टूलसारखे ऑनलाईन साधनंही व्याकरण आणि स्पेलिंग तपासण्यासाठी मदत करतात. वाह, म्हणजे लेख आता जवळजवळ तयार आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आजकाल तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. 5वा टप्पा, उपयुक्त साधने, टूल्स टू सपोर्ट. कामाला मदत करणारी काही डिजिटल साधनं आहेत का? विशेषतः AI बद्दल खूप ऐकायला मिळतं. याचा काही उपयोग होतो? हो, नक्कीच. काही साधनं नक्कीच मदत करू शकतात, पण ती सावधगिरीने वापरायला हवीत. संबंधित शोधनिबंध शोधण्यासाठी AI आधारित साधनं आहेत, जसं की LSAT.org, रिसर्च रॅबिट किंवा कनेक्टेड पेपर्स. कनेक्टेड पेपर्स? हो, हे साधन तुम्हाला एखाद्या पेपरशी संबंधित इतर पेपर्सचं जाळं, नेटवर्क दाखवतं, जे पारंपरिक डेटाबेसमध्ये लगेच दिसत नाही. अच्छा. आणि लेखनामध्ये AI मदत करू शकतं का? जसे की सारांश काढायला किंवा वाक्य बदलायला. हल्ली ChatGPT खूप वापरतात. हो, ChatGPT सारखे मोठे भाषा मॉडेल्स, LLMs किंवा स्कॉलर्सी सारखी साधनं, जी शोधनिबंधांचा आपोआप सारांश तयार करतात, ती काही प्रमाणात उपयोगी पडू शकतात. पण इथे खूप मोठी धोक्याची सूचना आहे. कॉशनरी नोट. काय? AI कडून मिळालेली कोणतीही माहिती, मग तो सारांश असो, वाक्यांची पुनरचना असो, पॅराफ्रेझिंग किंवा अगदी संदर्भ असोत, ती नेहमी मूळ स्रोतांशी तपासून पाहणं अत्यावश्यक आहे. अच्छा, म्हणजे त्यावर पूर्ण विसंबून नाही राहायचं. अजिबात नाही. AI चुका करू शकतं, माहिती चुकीची देऊ शकतं किंवा संदर्भाशिवाय दावे करू शकतं. त्यावर आंधळेपणाने विसंबून राहणं खूप धोकादायक ठरू शकतं. AI हे एक सहाय्यक आहे, एक असिस्टंट, तुमच्याऐवजी विचार करणारं नाही. हा खूप महत्वाचा इशारा आहे. म्हणजे AI वापरा, पण डोळे उघडे ठेवून. ग्राफिक्ससाठी आपण आधी बायोरेंडर, कॅनव्हा, पॉवरपॉइंट यांचा उल्लेख केला आणि संदर्भ व्यवस्थापनासाठी झोटेरो, मेंडेले हे उत्तम पर्याय आहेत. बरोबर. झोटेरो बिब नावाचं एक वेगळं साधन आहे, जे पटकन संदर्भ योग्य फॉर्मॅटमध्ये करून देतं. ही साधनं तुमचा वेळ वाचवू शकतात आणि कामाचा दर्जा सुधारू शकतात, पण त्यांचा वापर विचारपूर्वक करायला हवा. नक्कीच. आता लेख पूर्णपणे तयार आहे, तपासून झाला आहे, एकदम परफेक्ट. शेवटचा टप्पा येतो सबमिशन, म्हणजे लेख प्रकाशनासाठी पाठवणे. इथे पहिली पायरी काय? कुठे पाठवायचा लेख? पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे योग्य जर्नल निवडणं, जर्नल सिलेक्शन. तुमचा लेख कोणत्या वाचकांपर्यंत पोचावा असं तुम्हाला वाटतं? कोणत्या जर्नलची व्याप्ती, स्कोप तुमच्या लेखाच्या विषयाशी जुळते हे तपासणं गरजेचं आहे. जर्नलचं इम्पॅक्ट फॅक्टर काय आहे? म्हणजे त्यातील लेखांना सरासरी किती वेळा उद्धृत केलं जातं? ते कुठे इंडेक्स होतं? इंडेक्सिंग म्हणजे ते पबमेड, स्कोपस सारख्या महत्त्वाच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट आहे का, ज्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल? अच्छा. आणि त्यांचं रिव्ह्यू लेख स्वीकारण्याचं धोरण काय आहे? काही जर्नल्स फक्त निमंत्रितांचेच रिव्ह्यू स्वीकारतात. या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतात. ही एक प्रकारे तुमच्या लेखासाठी योग्य घर शोधण्यासारखं आहे. योग्य घर शोधणं. छान म्हटलं. जर्नल निवडल्यावर पुढे काय? थेट लेख पाठवून द्यायचा ईमेलने? नाही. त्याआधी येतं स्वरूपन, फॉर्मॅटन. प्रत्येक जर्नलची म्हणजे एल्सवेअर, स्प्रिंगर, वायली यांची वेगवेगळी स्वतःची अशी विशिष्ट स्वरूपन शैली असते. फॉर्मॅटिंग गाईडलाईन्स. हो, त्यांच्या वेबसाईटवर ऑथर गाईडलाईन्समध्ये ही माहिती दिलेली असते. मथळे कसे असावेत, संदर्भसूची कोणत्या पद्धतीने लिहावी, आकृत्या आणि तक्ते कसे सादर करावेत, शब्दांची मर्यादा, वर्ड काउंट काय आहे, या सगळ्या नियमांचं अक्षरशः पालन करावं लागतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे अनेक लेख फक्त फॉर्मॅटिंगच्या चुकांमुळे सुरुवातीलाच नाकारले जातात. त्यामुळे हा टप्पा कंटाळवाणा वाटला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे जर्नलच्या नियमांप्रमाणे लेखाला सजवायचं. हो. आणि लेख पाठवताना सोबत अजून काही जोडावं लागतं का? हो, एक कव्हर लेटर जोडावं लागतं. कव्हर लेटर हे तुमच्या लेखाचे एक प्रकारे सेल्स पिच असतं. सेल्स पिच. हो, यात तुम्ही संपादकाला, एडिटरला उद्देशून लिहिता.
तुमचा आढावा लेख का महत्त्वाचा आहे, तो सध्याच्या काळात का प्रस्तुत आहे, टाइमली आहे आणि तो त्या विशिष्ट जर्नलसाठी का योग्य आहे, हे थोडक्यात पण प्रभावीपणे मांडायचं असतं. यामुळे संपादकाला तुमच्या कामाचं महत्त्व पटकन कळायला मदत होते. अच्छा, म्हणजे संपादकाला पटवून द्यायचं की आमचा लेख छापाच. या सगळ्या प्रक्रियेव्यतिरिक्त अजून काही टिप्स आहेत का ज्या लेखकाला उपयोगी पडू शकतील? काही खास सल्ला? 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगता येतील. एक म्हणजे शक्य असल्यास सहकार्य, कोलॅबरेशन, म्हणजे वेगळी कौशल्य किंवा दृष्टिकोन असलेल्या सहकाऱ्यांसोबत मिळून लेख लिहिणं. म्हणजे टीमवर्क. हो, यामुळे कामाची विभागणी होते आणि लेखाचा दर्जा सुधारू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर लेख लिहायला खूप जास्त वेळ लागला असेल, समजा अनेक महिने किंवा वर्ष, तर सबमिट करण्यापूर्वी पुन्हा एकदा लिटरेचर सर्च करून घ्यावा. परत? हो, कारण त्या काळात काही नवीन महत्त्वाचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत का हे तपासावं आणि गरज वाटल्यास आपला लेख अद्ययावत अपडेट करावा. कारण जुनी माहिती असलेला आढावा लेख तितकासा प्रभावी ठरत नाही. खरंच, एका उत्तम वैज्ञानिक आढावा लेखाचा प्रवास किती सविस्तर आणि विचारपूर्वक करावा लागतो हे आजच्या चर्चेतून अगदी स्पष्ट झालं. योग्य विषय निवडण्यापासून, नेमकी उद्दिष्टे ठरवून, माहितीचं केवळ संकलन नाही तर चिकित्सक विश्लेषण करून, त्याला योग्य रचनेत मांडून, तांत्रिकदृष्ट्या अचूक करून आणि शेवटी योग्य जर्नलमध्ये सादर करण्यापर्यंत. हो, प्रत्येक टप्प्यावर रणनीती आणि काळजी आवश्यक आहे. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया आणि यात लागणारी कौशल्य, जसं की माहितीचं संघटन, चिकित्सक विचार, स्पष्ट लेखन, तपशिलाकडे लक्ष देणं, ही केवळ संशोधकांसाठीच नाही तर कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहेत. अगदी बरोबर. आपण सगळेच माहितीच्या जगात वावरतो आणि त्या माहितीचा अर्थ लावून ती प्रभावीपणे मांडण्याची गरज आपल्याला कधी ना कधी भासतेच. नक्कीच. अगदी खरे. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार मनात घोळतो आहे. आपण AI साधनांबद्दल बोललो. जसं जसं या साधनांचा वापर वाढत जाईल तसतसा भविष्यात वैज्ञानिक आढावा लेखांमध्ये मानवी चिकित्सक विश्लेषणाची, ह्युमन क्रिटिकल अनालिसिसची भूमिका नेमकी काय राहील? म्हणजे केवळ माहिती गोळा करणं आणि सारांशित करणं या पलीकडे जाऊन मानवी बुद्धिमत्तेचं आणि अनुभवातून आलेल्या दृष्टिकोनाचं महत्त्व कसं टिकून राहील? हा खूपच महत्वाचा आणि खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तंत्रज्ञान नक्कीच माहिती गोळा करणं, तिचं वर्गीकरण करणं सोपं करेल, यात शंका नाही. पण काय? पण वेगवेगळ्या संदर्भांना जोडणं, कनेक्टिंग द डॉट्स, नवनवीन संकल्पना मांडणं, जनरेटिंग नॉवेल इन्साइट्स, ज्ञानातील खरी उणीव ओळखणं आणि खऱ्या अर्थाने चिकित्सक म्हणजे गुणदोषांसकट विचार करणं, यात मानवी बुद्धीची, अनुभवाची आणि सर्जनशीलतेची जागा AI घेऊ शकेल का, हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. कदाचित भविष्यात माणूस आणि AI यांच्या सहकार्यातून अधिक प्रभावी आढावा लेख तयार होतील, पण मानवी विश्लेषणाचं महत्त्व कमी होईल असं मला तरी वाटत नाही. कदाचित त्याचं स्वरूप बदलेल. नक्कीच. हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरेल. आशा आहे की आजच्या या विस्तृत आणि सखोल चर्चेतून मिळालेली माहिती आमच्या श्रोत्यांना नक्कीच उपयोगी पडेल. मग ते संशोधक असोत, विद्यार्थी असोत किंवा ज्ञानाची आवड असणारे कोणीही असोत. मलाही तशीच आशा आहे. पुढील वेळी एका नवीन विषयावर अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक चर्चेसह पुन्हा भेटूया.